या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की इंजिनिअरिंग कॉलेजचं शेड्यूल काय असतं, कुठल्या दिवसामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज चालू असतं, त्यानंतर टायमिंग काय असतो कॉलेजचा, त्यानंतर एक्झामचं शेड्यूल काय आहे, प्लेसमेंटचं ड्युरेशन काय आहे, प्रोजेक्टचं ड्युरेशन काय असतं, हे सगळे डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सगळ्यात पहिले चालू करूया कुठल्या दिवशी इंजिनिअरिंग कॉलेज चालू असतं. तर 6 डेज तुमचं वर्किंग असतं, 6 डेज तुम्हाला कॉलेजला जावं लागतं. तर युजली जे डेज असतात मंडे टू सॅटर्डे हे तुम्हाला जावं लागतं आणि फक्त फायनल इयरच्या स्टुडंटला हे 5 डेज कॉलेज असतं. तर 5 डेजमध्ये पण तुम्हाला एक दिवस जो आहे हा प्रोजेक्टसाठी दिला जातो आणि तो प्रोजेक्टचा दिवस जो आहे हा वेगवेगळा असू शकतो. बऱ्याच वेळा तो सॅटर्डे असतो किंवा मग एखाद्या मुलाला जर इंटर्नशिप मिळालेली असेल फायनल इयरला, इंटर्नशिप म्हणजे त्यांना एखाद्या कंपनीने ऑफर केले की तुम्ही आमच्याकडे येऊन प्रोजेक्ट तुमचा फायनलचा कम्प्लीट करू शकता. तर अशा केसमध्ये ते कंपनी तुम्हाला डेट देते की तुम्हाला डेट ठरवून देते की या दिवशी तुम्हाला या टायमिंगला तुम्हाला कंपनी द्यायचं आहे. तर तेवढा दिवस जो आहे तो तुम्हाला कॉलेज अलाउ करतं की तुम्ही त्या कंपनीत जाऊन तो प्रोजेक्ट करू शकता. तर तो तुम्हाला दिवस ऑफ केला जातो. इंजिनिअरिंग कॉलेजचं आता बघूया की टायमिंग काय असतात. तर युजली जे इंजिनिअरिंग कॉलेजचे टायमिंग आहे ते आहे 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आणि जर त्यामध्ये एक्स्ट्रा लेक्चर असेल तर हा टायमिंग आहे ना 1 तास आधी तुमचं कॉलेज चालू होऊ शकतं. जसं 8ला कॉलेज चालू होतंय किंवा मग 1 तास एक्सटेंड होऊ शकतं की जसं 6 वाजेपर्यंत संध्याकाळी कॉलेज चालू राहू शकतं किंवा तुमचे लेक्चर्स होऊ शकतात. आता टायमिंगचा ब्रेकअप आपण बघूया. हा फक्त सॅम्पल ब्रेकअप मी इथे तुम्हाला दाखवतोय. हा ब्रेकअप कॉलेज टू कॉलेज हा चेंज होतो. आता सकाळी समजा असं पकडूया की 9 वाजता इंजिनिअरिंग कॉलेज चालू झालंय तर 9 ते 11 पर्यंत 2 लेक्चर किंवा एक प्रॅक्टिकल होऊ शकतं. एक लेक्चर 1 तासाचं असतं आणि किंवा एक प्रॅक्टिकल हे 2 तासाचं असतं. तर तुमच्या कॉलेजने तुमच्या पर्टिक्युलर ब्रँचसाठी किंवा पर्टिक्युलर डिव्हिजनसाठी जे टायमिंग ठरवलेले आहेत, जो टाइम टेबल बनवला आहे त्याच्यावरनं हे जे आहे ते वेगवेगळं राहणार आहे. यादर एक प्रॅक्टिकल राहील किंवा 2 लेक्चर राहील. त्यानंतर 2 तासानंतर युजली 15 मिनिटाचा ब्रेक दिला जातो. त्यानंतर परत 2 तासाचा जो ड्युरेशन आहे जसं 11:15 पासून 11:15 पर्यंत 2 लेक्चर किंवा परत एक प्रॅक्टिकल होऊ शकतं, प्रॅक्टिकल किंवा लॅब. ओके, हे झाल्यानंतर लंचसाठी ब्रेक दिला जातो. तो युजली 45 मिनिट्सचा असतो. त्यानंतर आपल्याकडे राहतात 3 तास. तर 3 तासामध्ये आयदर 2 लेक्चर होतील, एक प्रॅक्टिकल होईल किंवा 3 लेक्चर 1-1 तासाचे हे होऊ शकतात. आता हे बघितल्यावर आपण बघूया की इंजिनिअरिंगचे 4 वर्ष कसे असतात. तर 4 वर्षाला आपण 4 इयर्समध्ये डिवाइड करणार आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर. फोर्थ इयरला फायनल इयर असं पण म्हटलं जातं आणि एका इयरला 2 सेमिस्टर असतात. जसं फर्स्ट इयरला सेमिस्टर 1, सेमिस्टर 2. ठीक आहे. सेकंड इयरला मग काय होतं, सेमिस्टर 3, सेमिस्टर 4 असं म्हणतो. थर्ड इयरला सेमिस्टर 5, सेमिस्टर 6 आणि फोर्थ इयरला सेमिस्टर 7, सेमिस्टर 8 किंवा याला असं पण म्हटलं जातं जसं तुम्ही थर्ड इयरला आहेत आणि तुमचं 5th सेमिस्टर चालू आहे तर थर्ड इयर फर्स्ट सेमिस्टर माझं चालू आहे किंवा मग फायनल इयर फर्स्ट सेमिस्टर माझं चालू आहे असं पण इथे म्हटलं जातं. किंवा असं पण तुम्ही जेव्हा बाकीचे तुम्हाला विचारतात तुम्ही सांगू शकता. आता या सेमिस्टरचा ब्रेकअप कसा असतो की सेमिस्टरमध्ये एक्झॅक्टली आपण काय करतो ते इथे बघूयात. की युजली सेमिस्टर जो आहे हा 6 महिन्याचा असतो. 6 महिने म्हणजे एक सेमिस्टर आणि याचं जे ड्युरेशन असतं ते पहिल्या सेमिस्टरचं ड्युरेशन आहे जुलै टू डिसेंबर आणि नंतर नेक्स्ट सेमिस्टरचं जे ड्युरेशन असतं ते जानेवारी टू जून. आता हे चेंज होतं. जसं आता तुम्ही फर्स्ट इयरला असेल तर ऑलरेडी जर यावर्षी बघितलं तर इंजिनिअरिंग कॉलेज ऑगस्ट चालू आहे पण इंजिनिअरिंग कॉलेज आणखी चालू झाले नाही. तर ऑलरेडी मुलांचे कसे 3 महिने इथे गेलेले आहेत, जुलै, ऑगस्ट आणि आता सप्टेंबरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज चालू होत आहे. तर फर्स्ट इयरसाठी खूप कमी ड्युरेशन मिळतोय. तर कधी कधी हे जे लास्ट एंड डेट आहे ती पोस्टपोन होऊ शकते आणि सेमिस्टरचं ड्युरेशन हे फर्स्ट सेमिस्टरसाठी चेंज केलं जातं. ते फर्स्ट सेमिस्टर ड्युरेशन जे आहे ते 3 ते 4 महिने मध्येच तुमचं फर्स्ट इयरचं फर्स्ट सेमिस्टर हे कम्प्लीट केलं जातं. बऱ्याच वेळा फायनलचे जे प्रोजेक्ट्स वगैरे राहतात ते एक्झाम नंतर कंडक्ट केले जातात. तर फायनल इयरसाठी पण जॅन टू जून जे आहे तर जूनमध्ये जर तुमचे फायनलचे प्रोजेक्ट जर एक्सटर्नल झाले नाही किंवा प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन झालं नाही तर ते जूनचं जुलै ऑगस्टमध्ये पण जाऊ शकतं. ते फक्त फायनल इयरच्या मुलांसाठी आणि लास्ट सेमिस्टरसाठी. आणि मी जे आधी सांगितलं ते होतं फर्स्ट इयरच्या मुलांसाठी, ते फर्स्ट सेमिस्टर बद्दल होतं. युजली जो मंथ्स असतात ना ते जुलै टू डिसेंबर आणि जॅन टू जून असे राहतात. त्यानंतर 3 to 4 मंथ्स मध्ये ना तुम्हाला सगळं शिकवलं जातं की जेवढे पण सब्जेक्ट्स आहेत. आपल्याला युजली प्रत्येक सेमिस्टरमध्ये 5 सब्जेक्ट असतात आणि 2 प्रॅक्टिकल किंवा मग आणखीन लॅब असू शकतात. हे यामध्ये जे आहे 3 ते 4 महिने तुम्हाला ना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवलं जातं. त्याच्यानंतर 15 दिवस जे आहेत ते तुमचे ओरल किंवा प्रॅक्टिकल एक्झाम्स होतात. प्रॅक्टिकल एक्झाम किंवा मग होतात आणि त्यानंतर 15 दिवस ते 20 दिवस याच्यामध्ये तुमचे थेरी पेपर कंडक्ट केले जातात. थेरी पेपर म्हणजे आता जे 5 सब्जेक्ट आहेत त्याचे तुम्हाला रिटर्न मध्ये पेपर द्यायचे असतात आणि प्रत्येक पेपरच्या 2 पेपरच्या मध्ये 1 दिवसाचा गॅप दिला जातो. जसं आता कधी कधी संडे येतात मध्ये किंवा मग काही फेस्टिवल्स येतात, काही इव्हेंट्स येतात आणि नॅशनल हॉलिडे वगैरे असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला एखाद्या पेपरमध्ये 3 ते 4 दिवस 5 दिवस याचा पण तुम्हाला गॅप बघायला मिळेल.
त्यानंतर कॉलेजची एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला 10 ते 15 दिवसाचा तुम्हाला सुट्टी असते. त्यानंतर नेक्स्ट सेमिस्टर चालू असतं. तर हे झालं सगळं सेमिस्टरचं ब्रेकअप. त्यानंतर तुम्हाला अटेंडन्स किती लागते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, तर हे पण कॉलेजवरती डिपेंड करतं. काही कॉलेज अटेंडन्स खूप स्ट्रिक्टली फॉलो करतात आणि युजली इंजिनिअरिंग कॉलेजला 80 ते 90% आपल्याला अटेंडन्स पाहिजे असते. पण बऱ्याच सेमिस्टरला काय होतं की जसं सेकंड सेमिस्टरला, ठीक आहे, प्रत्येक वर्षी सेकंड सेमिस्टरला कॉलेजमध्ये गॅदरिंग असतं. गॅदरिंगचा टायमिंग काय असतो, फेब्रुवारी ते मार्च ह्या टायमिंगांना गॅदरिंग होतं, स्पोर्ट्स होतात, इव्हेंट्स होतात. तर यावेळी काय होतं की लेक्चर होऊ शकत नाही, त्यावेळी अटेंडन्स कंडक्ट नाही केली जात किंवा मग बरेच मुलं लेक्चरला येऊ शकत नाही. का, कारण त्यांनी इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट केलेलं असतं किंवा त्यांना इव्हेंट्समध्ये काम करायचं असतं. तर कॉलेज तुम्ही जर अशा इव्हेंट्समध्ये काही काम करत असेल तर तुम्हाला ॲडिशनल अटेंडन्स ही दिली जाते, जसं 3% अटेंडन्स, 5% अटेंडन्स, 7% अटेंडन्स. आणि हे डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करतात आणि हे अटेंडन्स तुमच्या कॉलेज अटेंड केलेले त्याच्यामध्ये ॲड करून मग तुमची फायनल अटेंडन्स बनते. आणि तुम्ही जर क्रायटेरियात बसत असेल तरच तुम्हाला प्रॅक्टिकलला बसू दिलं जातं किंवा थेरी पेपरला बसू दिलं जातं. त्यामुळे ट्राय करा की आपली अटेंडन्स जी आहे ही 80 ते 90% याच्यावरती राहील. आणि हे पण तुम्ही कॉलेजला चेक करू शकता की अटेंडन्सचा मिनिमम क्रायटेरिया किती आहे. जसं मी सांगितलं, कॉलेज टू कॉलेज हे ना अटेंडन्सचा क्रायटेरिया हा डिफरंट असतो. त्यानंतर बघूया आपण प्रोजेक्टचं ड्युरेशन. प्रोजेक्ट म्हणजे काय की तुम्हाला एखादं छोटंसं ऍप्लिकेशन ना त्या सेमिस्टरमध्ये किंवा त्या इयरमध्ये बनवावं लागतं. तर त्यालाच आपण टेक्निकल टर्ममध्ये प्रोजेक्ट असं म्हणतो. तर फायनल इयरचा जो प्रोजेक्ट आहे हा मेजर प्रोजेक्ट असतो आणि तो कम्प्लीट 1 इयर चालतो. 1 इयर म्हणजे आता तुम्ही 2 महिने सोडून द्या तर 10 महिने ते 11 महिने 12 महिनेपर्यंत हा प्रोजेक्ट चालू शकतो फायनल इयरचा. सेकंड इयर किंवा थर्ड इयरला जो प्रोजेक्ट असतो तो याला मिनी प्रोजेक्ट म्हणतात. तर मिनी प्रोजेक्टचं ड्युरेशन जे आहे ना हे 3 मंथ्स टू 4 मंथ्स 5 मंथ्स असं राहतं. आणि याचं युजली असं बघितलं जातं की एक सेमिस्टरमध्ये आपल्याला एक प्रोजेक्ट कंप्लीट करायचा असतो. आता हा प्रोजेक्ट कंप्लीट करताना हा एक तर इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट पण असू शकतो की तुम्हाला अलोन एखाद्याला प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे किंवा मग 2 ते 3 मुलांचा 4 मुलांचा असा ग्रुप करून तुम्हाला तो प्रोजेक्ट कंप्लीट करायचा असतो. मग त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला रिपोर्ट्स बनवावे लागतात, त्याच्यानंतर त्याच्या टेस्ट केसेस लिहावं लागतात. आता ते पण डिपेंड करतं की तुमची ब्रांच कुठली आहे, तुमच्या ब्रांच त्याच्या बेसिसवरतीच तुम्हाला ते प्रोजेक्ट कंप्लीट करायचे असतात. तर प्रोजेक्टबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यानंतर प्लेसमेंटचं ड्युरेशन काय असतं. प्लेसमेंट्स म्हणजे काय, तर जॉब मिळणं. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जॉब मिळणं. तर इंजिनिअरिंग कॉलेजला तुमच्या कॉलेजला कॅम्पस, तुमच्या कॉलेजला जर कंपनीज व्हिजिट करत असेल तर ते कुठल्या टायमिंगला ते व्हिजिट करतात. तर युजली आफ्टर 6th आणि 7th सेमिस्टरला कॉलेजमध्ये प्लेसमेंट चालू होतात. आणि याचा जो ड्युरेशन असतो हा नोव्हेंबर टू डिसेंबर यापासून प्लेसमेंट चालू होतात. आणि तुम्ही जोपर्यंत पास होत नाही, तुम्ही इंजिनिअरिंगमधनं पासआउट होत नाही कॉलेजमधनं, तर तोपर्यंत तुम्ही कॉलेजच्या प्लेसमेंटला बसू शकतात. आणि तो जो टायमिंग असतो हा मे टू जूनपर्यंत कॉलेज तुम्हाला अलाव करतं की जोपर्यंत तुम्ही कॉलेजमध्ये आहे तुम्ही कॉलेजच्या कॅम्पसच्या प्लेसमेंटला तुम्ही बसू शकता. एकदा तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमधनं पासआउट झाले तर बरेच कॉलेजेस नंतर अलाव करत नाही की तुम्ही कॉलेजच्या कॅम्पसच्या प्लेसमेंटला बसा, कारण ऑलरेडी पुढची बॅच आलेली असते आणि ते फ्रेश बॅचला प्लेसमेंटसाठी प्रेफर केलं जातं. तर ते त्यांनाच बसू देतात. ऑलरेडी तुम्ही जर इंजिनिअरिंगमधनं पासआउट झाले तर मग अशा केसमध्ये तुम्ही ऑफ कॅम्पसमध्ये जाऊन जॉब सर्च करू शकता. तर जॉब कसे सर्च करायचे याबद्दल मी ऑलरेडी दुसरे व्हिडिओ बनवत आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलला ते व्हिडिओ व्हिजिट करू शकता, ते बघू शकतात आणि त्यात मी ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या इम्प्लिमेंट करू शकता. अशा नॉलेजसाठी, अशा गायडन्ससाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला पण हिट करा, जेणेकरून माझ्याकडनं येणारे सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळेल. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक पण दिलेली आहे, त्याला पण सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळतील. तुम्हाला इंजिनिअरिंग करत असताना किंवा इंजिनिअरिंग रिलेटेड काही करिअर गायडन्स हवं असेल किंवा तुमचं पर्सनल काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल, तुम्ही माझा नंबर इथे दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि माझ्याकडनं तुम्हाला लगेच कॉल बॅक येईल.